आता पाहणार आहोत महत्त्वाच्या बातम्या। राज्यात 41 मद्यनिर्मिती उद्योगांना प्रत्येकी 8 असे 338 नवे परवाने देण्याचा निर्णय। राज्याच्या तिजोरीवरील भार कमी करण्यासाठी सरकारचा निर्णय। भाजपच्या संबंधित 5 नेत्यांशी संबंधितांच्या कंपन्यांना एकूण 40 परवाने मिळणार असल्याची सूत्रांची माहिती। सोलापूर जिल्ह्यातून 25,000 गाड्या मनोज जरांगेंच्या आंदोलनासाठी मुंबईला जाणार। 29 ऑगस्टच्या मुंबईतील आंदोलनात सहभागी होण्यासाठी माढ्यात सकल मराठा समाज बांधवांची बैठक। मागच्या 10 दिवसात राज्यात पावसामुळे 22 लाख एकरावरील शेतीचं नुकसान। कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांची माहिती। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शक्य तेवढी मदत करणार असंही आश्वासन। राज्यातील नर्सरी, प्ले स्कूल आणि किंडरगार्टनसाठी आता स्वतंत्र कायदा येणार। पूर्व प्राथमिक शिक्षण आणि बालसंगोपन अधिनियम 2025 या नावानं नवा कायदा येणार। प्रशिक्षित शिक्षक, बालस्नेही अभ्यासक्रम आणि सुरक्षिततेच्या निकषांची स्वतंत्र नियमावली तयार करण्याचा कायद्यात प्रस्ताव। झारखंडचे माजी मुख्यमंत्री चंपई सोरेन नजरकैदेत। सरकारी आरोग्य संस्थेत कोट्यवधींचा घोटाळा केल्याचा आरोप। सोरेन यांच्या घराबाहेर आदिवासी संघटनांची निदर्शनं। दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावरील हल्ला प्रकरणात पोलिसांनी आणखी एकाला ठोकल्या बेड्या। मुख्य आरोपी राजेश साकरियाचा सहकारी तहसीन सय्यदला अटक। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7ही तलावांमध्ये तब्बल 95.74% पाणीसाठा। मुंबईकरांची पाणी चिंता मिटली। पाणी कपातीची गरज नाही, पाणी पुरवठा विभागाच्या अहवालातून स्पष्ट।